गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या टीका केली होती। उमेश पाटील यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक महादेव तळेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून पहा काय म्हणाले महादेव तळेकर। नमस्कार, मी प्राध्यापक महादेव तळेकर, प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। काल उमेश पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्याची आणि सोलापूरच्या जिल्हाध्यक्षांची मुलाखत मी पाहिली। त्यामध्ये पवार साहेब, सुप्रियाताई आणि रोहितदादा पवार यांच्याविषयी बऱ्याच खालच्या पातळीला जाऊन त्यांनी बोललेलं आम्ही ऐकलं, मी पाहिलं। ते त्यामध्ये म्हणाले की रोहितदादांनी अजितदादांना हयात असताना सर्वाधिक जास्त त्रास रोहितदादांनी दिलाय। ज्या वेळेला रोहितदादा निवडणुकीमध्ये पराभूत झाले अशा पद्धतीची बातमी ज्यावेळेला अजितदादांच्या कानावरती त्यांच्या सचिवांनी सांगितली, त्यावेळेला अजितदादांचा झालेला जो चेहरा होता, जो खाली पडलेला चेहरा होता, तो चेहरा सांगत होता की अजितदादांचं रोहितदादांवरती किती जीवापाड प्रेम आहे। ज्यावेळेला अजितदादा विधान भवनामध्ये जायचे त्यावेळेला रोहितदादांना म्हणायचे, झिपऱ्या बघ, झिपऱ्या किती वाढल्यात। रोहितदादांना सांगायचे की जरा वरच्या गुंड्या लावत जा। त्यामुळे हा कुटुंबातला कर्ता माणूस आणि रोहितदादा यांचं जे घरातलं कौटुंबिक जे नातं होतं, हे कौटुंबिक नातं किती उत्कृष्ट आणि किती चांगलं होतं, त्याचं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण जर मला कोणतं असं वाटत असेल तर ते अजितदादा आणि रोहितदादा यांचं नातं मला वाटतं। त्यामुळं उमेश पाटलांसारख्या माणसांनी त्यांच्या कौटुंबिक असलेल्या व्यवस्थेवर नाही बोललेलं बरं। पुन्हा म्हणाले की ते अजितदादांच्या नावानं आम्ही राजकारण रोहित पवारांना करू देणार नाही। तुम्हाला ज्या वेळेला निवडून यायचं होतं, तुम्हाला ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी वाढवायची होती, ह्याला स्वतःला सुद्धा ज्या वेळेला जिल्हा परिषद निवडून यायचं होतं, त्यावेळेला हेच उमेश पाटील अकलूजला जाऊन मोहिते पाटलांच्या पाया पडलेले होते की मला जिल्हा परिषदला निवडून तुम्ही काही करून आणावं लागतंय। आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ आणि तुतारींना आपण एकत्र केलं पाहिजे हे सांगण्यासाठी, पाया पडण्यासाठी मोहिते पाटलांच्या दारामध्ये आलेले उमेश पाटील मी स्वतः पाहिलेले आहेत। ही तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमची सगळी माणसं ह्यांच्या सोबत असताना सुद्धा ह्यांच्या फुटक्या तोंडामुळं ही माणूस स्वतः सुद्धा तिथं पडला आणि चांगला असलेला भाऊ नरखेड गटातून सुद्धा त्या ठिकाणी पडला। तुम्हाला जिल्हा परिषदला निवडून येता येत नाही, ग्रामपंचायतला निवडून येता येत नाही आणि माप कोणाची काढताय? बारामतीतनं जाऊन कर्जत, जामखेड सारख्या मतदारसंघामध्ये निवडून आलेल्या वाघाची तुम्ही माप काढताय। तुम्हाला इथं जिल्हा परिषद निवडून येणं होत नाही। ह्या माणसानं जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, घड्याळाची पार्टी जर का कोणी संपवली असेल तर भारतीय जनता पार्टीची सुपारी घेऊन या उमेश पाटलानं सोलापूर जिल्ह्यातली अख्खी राष्ट्रवादी संपवली। आता 10-11 माणसं निवडून आलेत। काय रोल आहे ह्यांचा? काही रोल नाही। जर रोल कोणाचा असेल तर तो मोहिते पाटलांचा, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटलांचा रोल आहे, अभिजित आबा पाटलांचा रोल आहे, शिंदेंचा रोल आहे, मोहोळमध्ये डोंगरेंचा रोल आहे। तुमचा काडीचाही संबंध या ठिकाणी नाही। यातल्या एकाही राष्ट्रवादीच्या माणसानं या फुटक्या तोंडाच्या माणसाला सभेला सुद्धा बोलावलं नाही जिल्हा परिषद पंचायत सभे निवडणुकीमध्ये। आणि तुम्ही म्हणताय रोहितदादा काय करतात, रोहितदादा असे करतात। तुमचं बघा तुम्ही पहिल्यांदा। आम्हाला या गोष्टीवर बोलायचं नव्हतं, पण तुम्ही काय म्हणणार? म्हणे की मला बारामतीतनं तिकीट नाही दिलं,
मला कर्जत जामखेडमधनं तिकीट नाही दिलं तर मी भाजपमध्ये जाणार आहे म्हणले. कोण म्हणले? रोहित दादा. हे सांगायला तुम्हाला आलते का? पवार साहेबांना जाणकार माणसं ओळखतात की पवार साहेबांच्या मनातलं आणि अजितदादांच्या मनातलं, रोहितदादांच्या मनातलं घरातल्या माणसाला सुद्धा कळत नाही, आणि तुम्हाला घरातला माणूस म्हणून सांगणार. आणि हे काय म्हणतात की भाजपमध्ये जाणार आहे. ह्यांच्या पत्नी तृप्तीताई पाटील ज्यावेळेला सस्पेंडेड होत्या त्यावेळेला हाच माणूस भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक माणसाचे पाय चाटत होता. मी भाजपमध्ये येतो म्हणत होता, तरी ह्या माणसाला भाजपमध्ये सुद्धा घेतलं नाही. आणि तुम्ही काय म्हणणार? रोहितदादा भाजपमध्ये जाणार होते. या सगळ्या गोष्टी उमेश पाटील तुम्ही आता थांबवल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी मला बघायच्या आहेत. या माणसानं ज्यावेळेला राष्ट्रवादी 2 स्वतंत्र झाल्या त्यावेळेला आदरणीय महाराष्ट्रातल्या वंदनीय असलेल्या माणसांवरती म्हणजे शरदचंद्र पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांच्यावरती किती खालच्या पातळीवरती टीका केली आहे ही महाराष्ट्रानं सर्वांनी ऐकलेली आहे. हेच प्रवक्ते होते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या मुख्य पदावर असताना हे म्हणतात की नाही मी अजितदादांच्या घरातला माणूस आहे, सगळ्यात जवळचा माणूस आहे. या सगळ्यात जवळच्या माणसावर त्यांच्याच पक्षाचा प्रवक्ता असताना, त्यांच्याच पक्षाच्या मुख्य पदावरती असताना अजितदादांनी याच सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन उमेश पाटलांना कुत्र्याची उपमा दिली होती. त्यामुळं कुत्र्यांनी रोहितदादांसारख्या वाघावर बोलायची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचं या ठिकाणचं बघितलं पाहिजे. सुनेत्रा वहिनी निवडून आल्या, देशाचा विक्रम झाला, याचा अभिमान आम्हाला सुद्धा आहे. याचा अभिमान आम्ही बाळगत असताना ह्यांनी तिथं गेले, स्वतःहूनच स्वतःला पद घेतलं. कुठलं पद? तर निवडणूक निरीक्षक बारामती. बारामती हा देशाचा राजकारणाचा अड्डा आहे उमेश पाटील. आणि असा काय तिथं आव आणला ह्या उमेश पाटलांनी, जणू काय सुनेत्रा वहिनी पवार ह्या ज्या निवडून आल्या या उमेश पाटलामुळे निवडून आल्या. तिथं जर का उमेश पाटील नसते, जर बारामतीचे निवडणुकीचे निरीक्षक नसते तर सुनेत्रा वहिनी 1-2 लाखानं पडल्या असत्या. एवढा आव तिथं जाऊन तुम्ही आणला, एवढा त्रास बारामतीच्या माणसांनी तुम्ही दिला. अहो 2-4 गावानंतर ह्या माणसाला उमेश पाटला हाकलून दिलं. तू म्हणली जा सोलापूर जिल्ह्यातलं बघ, आम्हाला शिकवू नको बारामतीतलं काय, आम्हाला काय करावं लागतंय ते. त्यामुळं उमेश पाटील सारख्या माणसाने मोठ्या माणसांच्या काय म्हणतो ना उंटाच्या मुका घ्यायला त्या भानगडीत पडू नये. आणि आम्हाला बाकीचे कारनामे सांगायला लावू नका. तुमच्या गावातल्या सगळ्या मोहोळ तालुक्यातल्या ज्या तुमच्या लोटसच्या एप्स्टीन फाईल्स आहेत ते मोहोळ तालुक्यातलीच माणसं आता बाहेर काढतात. आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. या माणसानं भाजपशी हातमिळवणी करून अख्खा राष्ट्रवादी पक्ष संपवून टाकला सोलापूर जिल्ह्यातला. नगरपालिकेला या माणसाला यांच्या तालुक्यामध्ये एकही माणूस निवडणुकीला उभा करायला सुद्धा मिळाला नाही. एक माणूस तुमच्याकडे मिळाला नाही, जिल्हाध्यक्ष असताना मिळाला नाही, तुम्हाला या झेडपीच्या निवडणुकीमध्ये मिळाला नाही. आणि इथला माणसं जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घड्याळाची माणसं पाडायचं पाप जर का कुणी केलं असेल तर या फक्त उमेश पाटील नावाच्या एका माणसानं या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही म्हणता बांडगुळ आहे. बारामती अजितदादांची आहे, बारामती सुनेत्रा वहिनींची आहे, बारामती सर्वांची आहे, बारामती पवार कुटुंबाची आहे. पण ह्या सगळ्यांचं कुलदैवत एक आहे उमेश पाटील, आणि त्यांचं नाव आहे शरदचंद्र पवार. खरी बारामती फक्त पवार साहेबांची बारामती म्हणून ओळखली जाते. याच्याविषयी कुणाच्याही मनात शंका येण्याचं कारण नाही. तुम्ही स्वतः सुद्धा ज्यावेळेला अजितदादा पवारांचा त्या ठिकाणी घात झाला त्यावेळेला तुम्ही स्वतः म्हणाले होते अजितदादांचा अपघात होऊ शकत नाही, हा घात आहे, याची चौकशी केली पाहिजे, याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्व्हेस्टिगेशन इन्स्टिट्यूटने याची चौकशी केली पाहिजे. मग आता नेमकं काय झालंय उमेश पाटील साहेब? आता कुठं गेला घात की अपघात? नेमकं तुमच्या तोंडामध्ये नेमकी कशाची बंडलं दिलेत की तुम्ही आता अजितदादांचा जो घात झाला त्याच्याविषयी बोलायला सुद्धा तयार नाही. वर्ण पवार साहेबांचे दाखले देता की पवार साहेबच म्हणाले होते की हा अपघात आहे. जर का पवार साहेब त्यावेळेला अपघात आहे असं जर म्हटले नसते ना तर तुमच्यासारख्या माणसांना तुम्ही ज्यांच्या बरोबर हातमिळवणी करताय ना त्यांच्यातला एक माणूस सुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरू दिला नसता. गोपीनाथजी मुंडे साहेबांचं जसं झालं त्यावेळेला एक माणूस तिथं फिरू दिला नसता. आणि ही पुढची जी स्थिती आहे ती स्थिती बदलावी म्हणून पवार साहेबांनी अपघात आहे म्हणाले होते. नंतर पवार साहेब म्हणाले नाहीत. मग आज
आमचे नेते रोहितदादा पवार आज जाब विचारतायत, आज केस करण्यासाठी धडपड करतायत, राज्यभर देशभर फिरतायत आणि अजितदादांच्या प्रेमासाठी माझ्या घरातला माणूस, त्या माझ्या घरातल्या माणसाला न्याय जर का मी देऊ शकत नसेल तर महाराष्ट्रातल्या माणसाला मी न्याय काय देऊ शकणार आहे? तुमच्यासारखा माणूस जर का गप्प बसत असेल तर महाराष्ट्रातली अनेक माणसं गप्प बसली. बऱ्याच माणसांना म्हणाले की अजितदादासारखं तुमचं सुद्धा करू, अशा पद्धतीच्या खाजगीमध्ये धमक्या द्यायला सुरुवात झाली, तरी सुद्धा तुम्ही गप्प बसताय. माझ्या अजितदादांचं प्रकरण दाबून टाकण्यासाठी याच लोकांनी, तुमच्यासारख्या लोकांनी अशोक खरातांच्या फाईल बाजूला काढल्या. अशोक खरातांसारखं किरकोळ प्रकरण आहे, अजितदादांच्या पुढे हे खूप किरकोळ प्रकरण आहे, ह्याच्यापेक्षा मोठं प्रकरण आसाराम बापूचं झालं होतं, याच्यापेक्षा मोठं प्रकरण राम रहीमचं झालं होतं, पण 2-3 दिवसामध्ये ह्यांच्या बातम्या बंद पडल्या होत्या. पण अशोक खरातच 2-2, अडीच महिने का चालवला? कारण याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, अजितदादांचा घात त्यांना लपवायचा होता. हे खरं कारण आहे. उमेश पाटील, तुम्ही याच्यावर सुद्धा बोललं पाहिजे. त्यामुळे हे वाघाचं पिल्लू आहे आणि वाघाचाच नातू आहे, हे लक्षात राहू द्या. आणि त्या स्वर्गीय अजितदादांचाच तो वाघाचाच पुतण्या वाघ आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या अजितदादांनी संबोधलेल्याच कुत्र्यांनी या मोठ्या माणसावर बोलायची गरज नाही. याच्यापेक्षा जर का जास्त बोललात तर पुन्हा आम्हाला सुद्धा पातळी सोडून बोलावं लागेल, याची खबरदारी तुम्ही घ्यावी. धन्यवाद. जय राष्ट्रवादी.